आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। आज दोन राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलेला आहे। दोन राष्ट्रवादी मनाने एकत्र आल्या की ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट म्हणायची। मला असं वाटतं तुम्ही जाहीरनामा बारकाईनं पाहिला तर तुम्हाला त्यामधलं एक विजन आणि त्यामध्ये पुणेकरांच्या प्रति असलेला एक प्रामाणिकपणा हा जास्त महत्त्वाने दिसेल। आणि मला वाटतं जाहीरनाम्यामध्ये किंवा त्या हमीपत्रामध्ये नेमका प्रामाणिकपणा काय आहे, पुणेकरांसाठी काय आहे, मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि आज जर जाहीरनाम्यामधल्या अगदी बेसिक गोष्टी जर तुम्ही बघितल्या, म्हणजे नळाला पाण्यापासून ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये असतील, खड्डेमुक्त रस्त्यांच्या संदर्भात असतील, कचऱ्यासारख्या संदर्भात असतील, प्रदूषणाची समस्या असेल, पण त्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यामध्ये PMPML आणि मेट्रोचा प्रवास मोफत करण्याच्या दृष्टीनं केलेला एक विचार आहे। आणि हा विचार केवळ मोफत देणं असा नाही आहे, हा विचार एकूण जी खाजगी वाहनं रस्त्यावर येतात, या खाजगी वाहनं रस्त्यावर आणण्याची गरज कमी व्हावी आणि त्यांनी सार्वजनिक वाहतुकीला बळकटीकरण यावं। कुठल्याही शहरीकरणाच्या विषयी, कुठल्याही आधुनिक शहरीकरणाच्या विषयी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की जिथे ज्या ज्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिलं जातं, त्याचं सक्षमीकरण केलं जातं, तिथे तिथे ही गोष्ट होते। ही मला या हमीपत्रातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटली। आणि दुसरी, तुम्ही हेल्थ फॅसिलिटी, पब्लिक हेल्थ फॅसिलिटीच्या संदर्भामध्ये अत्यंत अत्यंत चांगले उपक्रम हे या हमीपत्रामध्ये आहेत। आणि त्यामुळे हमीपत्रामध्ये पुणेकरांसाठी जे आहे ते मला जास्त महत्त्वाचं मात्र एकीकडे आज तुम्ही हमीपत्र जाहीर केलं, मात्र भाजपचे नेते दोन राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती टीका करत आहेत की 5 वर्ष सोडली तर पाठीमागची जवळपास 25-30 वर्ष सत्ता तुमच्या हाती होती, त्यावेळेस नक्की काय केलं? आम्ही 5 वर्षामध्ये मेट्रो उभारली, किंवा अजित पवार असं म्हणाले की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये मेट्रो मंजूर झाली, भाजप असं म्हणते की देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं केलं। मला वाटतं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत। पब्लिक डोमेनमधले डॉक्युमेंट्स जर आपण उपलब्ध बघितले तर डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टी बघायला मिळतील। आणि जर त्यांनी काय केलं आणि आम्ही काय केलं एवढंच जर मुद्दा असेल तर पुण्यात किती वेळा पाणी साठत होतं? गेल्या 8 वर्षात 2017 नंतर पुण्यात किती वेळा तुंबायला लागलं, किती वेळा रस्ते पाण्याखाली जायला लागले? मग नक्की या सगळ्या बांधकामांना ज्यांनी हे नैसर्गिक ओढेनाले बुजवले, याला नेमके आशीर्वाद कुणाचे आहेत? जे टँकर माफिया चालतात, जे लॉबी चालतात। एक खूप साधी गोष्ट आहे हो, म्हणजे एक रुर्बन क्लास आहे पुण्यामध्ये, जो बाहेरून येतो किंवा जो पुणेकर आहे तोही पुण्यामध्ये फ्लॅट घेतो, तो 1-1.25 कोटीपर्यंत आज पुण्यात फ्लॅट जात आहेत। हे फ्लॅट घ्यायला EMI लोन घ्यावं लागतं, लोन घेतलं की त्याची EMI चुकवण्यासाठी धावावं लागतं, ते EMI चुकवण्यासाठी धावणारा माणूस 1.5 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकतो। तो जेव्हा 1.5 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि नंतर महिन्याला जेव्हा त्याला सोसायटीचं बिल येतं, मेंटेनन्सचं बिल येतं, प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने सांगावं त्यांचं किती बिल पाण्याच्या टँकरवर जातं। मग नेमकं तुम्ही तोपर्यंत काय केलं आणि आत्ता काय केलं हा प्रश्नच येत नाही आहे। प्रश्न हा येतो की जेव्हा या सगळ्या गोष्टी होत होत्या तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःला पुण्याचे नवशिल्पकार म्हणून घेत होतात, तर तुम्ही या बेसिक गोष्टी शहरीकरणाची प्रिन्सिपल्स पाळलीत का? तुम्ही नेमकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी नेमकं काय केलं? पुण्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी नेमकं काय केलं? आज पुण्यामध्ये डॉक्टर पेशंट रेशो काय आहे? आज पुण्याच्या पब्लिक हेल्थमध्ये पुणे महानगरपालिकेकडे जो विषय आहे, यामध्ये तुमचा पेशंट आणि बेड रेशो, पॉप्युलेशन आणि बेड रेशो काय आहे? जर हे बघितलं तर मला वाटतं की केवळ केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारने केलेल्या योजनांकडे बोटं दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा स्थानिक कारभारी म्हणून तुम्ही नेमकं काय केलं हे पाहणं गरजेचं आहे। मात्र आता अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत तुमची युती झालेली आहे। भाजपमध्ये अजित पवार जे आहेत, भाजपसोबत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत, विशेषतः अर्थमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। भाजपचेच नेते असं म्हणतात की अजित पवार भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेले आहेत, किंवा गुन्हेगारांचे आका हे खरे अजित पवार आहेत। विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये तुमचे विरोधक महेश लांडगेंची जर तुम्ही एकेरी टीका पाहिली तर भाजप हे सगळं ठरवून करतंय, किंवा यामध्ये 2 गोष्टी मला अशा वाटतात। तुम्ही जेव्हा राज्य सरकारचा विचार करता तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांचं या संदर्भातलं असं स्टेटमेंट मी ऐकलं नाही। तुम्ही ऐकलं असेल तर मला सांगा, माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले का? नाही। ज्या स्थानिक आमदारांनी हे विधान केलंय त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आदरणीय दादांनी फार सोपे प्रश्न विचारले होते, बरोबर? जेव्हा प्रश्न हा विचारला जातो की 2017ला जेव्हा महापालिकेतली सत्ता गेली तेव्हा महापालिकेकडे जवळपास 4,800 कोटींच्या ठेवी होत्या आणि आज नगरपालिका कर्जबाजारी झाली, तर नेमक्या रिंग कुणी केला, नेमकं भ्रष्टाचाराचं कुरण कुणी केलं, याला माननीय आमदार महोदयांनी दिलेलं उत्तर हे त्याचं उत्तर नाहीये। अर्बन स्ट्रीट फुटपाथला
100 कोटीची निविदा 149 कोटीवर गेली. त्यात नेमकं काय काम झालं, त्या पैशाचा अपहार कोणी केला, त्याला आम्ही बांगड्या भरल्यात का, हे उत्तर होऊ शकत नाही ना आमदारांचं. किंवा CCTV जे लावले, त्या CCTV पिंपरी चिंचवड शहरामध्ये लावलेल्या CCTVजमध्ये 600 कोटी रुपयांचा खर्च झाला. या 600 कोटी रुपये खर्चून लावलेल्या CCTVमध्ये जवळपास 75% CCTV बंद आहेत. या प्रश्नाचं उत्तर अजितदादांवर आरोप करणं हा होत नाही ना. ज्यांच्याकडे कारभार होता, कसं आहे, सर्वसामान्य मतदाराला हे कळतं, राजकारणामध्ये उत्तरदायित्व ही फार महत्त्वाची गोष्ट असते. आन्सरेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. समोरच्यावर आरोप करणं ही तुम्ही तुमची आन्सरेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी लपवताय. त्यामुळे ते 600 कोटीचा नेमका अपहार काय झाला, किंवा दादांनी जो प्रश्न विचारला त्यांच्यामध्ये शीतलबागमधला जो एक फूट ओव्हर ब्रिज आहे, 70 लाखाचा फूट ओव्हर ब्रिज 7 कोटीला कसा काय झाला. या प्रश्नांची उत्तरं खरं तर तिथले जे कारभार आहेत त्यांनी द्यायला पाहिजे होती, की नाही यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये हा प्रॉब्लेम होता, त्यामध्ये ही गोष्ट झाली, हे एस्टिमेट चुकलं होतं, मग हे एस्टिमेट चुकलं म्हणून हे झालं, तर लोकांना खरं वाटेल ना. त्यामुळे मतदार सुज्ञ, जेव्हा तुम्ही दादांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देता उलटे काहीतरी आरोप करायला सुरुवात करता, किंवा काहीतरी ज्याला आपण हे म्हणतो पातळी सोडून जेव्हा भाषा वापरायला सुरुवात होते, तर सर्वसामान्य सुज्ञ मतदाराला नक्की कळतं की कुठेतरी पाणी मुरतंय. दुसरा एक वेगळा प्रश्न आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडेच प्रचार सुरू आहे. दक्षिणेतले एक नेते जे आहेत ते मुंबईमध्ये प्रचारासाठी आलेले होते, अण्णामलाई. त्यांनी विधान केलं की मुंबई हा महाराष्ट्राचा भाग नाही, किंवा मुंबई ही सिटी जी आहे ती महाराष्ट्राचा भाग नाही. हे बघा, आता इतरांच्या ज्ञानाविषयी काही सांगता येत नाही, पण 104 हुतात्म्यांनी रक्त सांडले संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि ती मुंबई मिळाली आहे. हा इतिहास त्यांना माहीत नाही, पण त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा जागा करून दिला. आणि अशी जी कोणी विधानं करेल ना, त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे, खपल्या काढू नका. जे घाव आहेत ना, ते घाव जेव्हा महाराष्ट्राच्या काळजावर झालेले घाव आहेत, त्यातून दुःख मिळण्यापेक्षा प्रेरणा घेण्याचा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. त्यामुळे जर अशा खपल्या काढल्या तर त्या घावातून प्रेरणाच घेतली जाईल. एक शेवटचं, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. 2 राष्ट्रवादी मनाने एकत्र आलेले आहेत की ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे, नक्की काय म्हणा? नाही, मला असं वाटतं 2 राष्ट्रवादी मनानं एकत्र आल्या नसत्या तर तुम्हाला स्टेजवर इथे एकत्र दिसल्या नसत्या, एकत्र मॅनिफेस्टो रिलीज झाला नसता, स्वतः आदरणीय दादा आणि ताई दिसले नसते मॅनिफेस्टोवर. तुम्ही आदरणीय पवार साहेबांचा आणि दादांचा फोटो बघता, तेव्हा पुणेकरांच्या, पिंपरी चिंचवडकरांच्या हिताच्या दृष्टीनं जो काही निर्णय घेतलेला आहे, हा 2 राष्ट्रवादींनी एकत्रित मनापासून घेतलेला निर्णय हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. भविष्यात सुद्धा 2 राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतील की एकच राष्ट्रवादी? अजून तरी मी फक्त अभिनय करतो, थोडाफार राजकारणात हे करतो, अजून भविष्यवेत्ता झालेलो नाहीये. काय कार्यकर्ता म्हणून काय इच्छा आहे तुमची? हे बघा, कार्यकर्त्यांची जी काही इच्छा आहे यापेक्षा महत्त्वाचं या गोष्टी आहेत की आत्ता 15 तारखेला पुणे आणि पिंपरी चिंचवड ही महत्त्वाची गोष्ट आहे. 2 राष्ट्रवादी एकत्र येतात की नाही येत यामध्ये पुणेकरांना महत्त्वाची गोष्ट आहे, मला पाणी वेळेवर मिळतं आहे का, माझा कचरा जास्त नीट उचलला जातो आहे का, मला खड्डेमुक्त रस्ते मिळत आहेत का, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं मला वाटतं प्राधान्य आहे. शेवटचा प्रश्न जाता जाता, पुण्याची मेट्रो जी आहे ती मोफत दिली जाईल आणि बस सेवा मोफत दिली जाईल असं तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. खरंच हे शक्य आहे? 100% ही गोष्ट शक्य आहे. जर पुण्यात पाताळ लोक तयार करणं शक्य असेल तर त्यापेक्षा ही गोष्ट खूप प्रॅक्टिकल आहे. मी पुन्हा एक म्हणतोय की आपण फक्त एक स्टेटमेंट जेव्हा वाचतो ना की पुण्यात बस सेवा आणि मेट्रो मोफत दिली जाईल, अरे बापरे अशी कशी मोफत दिली जाईल, पण त्याचा तुम्ही क्युम्युलेटिव्ह बेनिफिट जो आहे ना, हा क्युम्युलेटिव्ह बेनिफिटचा तुम्ही विचार करत नाही आहात. जेव्हा या गोष्टी होतात तेव्हा त्याच्या कार्बन क्रेडिटचा तुम्ही काही विचार केला आहे का, की याच्यातून किती कार्बन क्रेडिट तुम्हाला मिळू शकतं याचा तुम्ही विचार केला नाही. याच्यातल्या जे मॅन आवर्स जात आहेत, याच्यामध्ये जे फ्युएल कन्झम्पशन होतं, यामुळे होणारा जो लॉस आहे याचा आपण नाही विचार करतो. आणि जर या गोष्टी आपण केल्या तर डेफिनेटली येस, इट इज वर्थ ट्राईंग, आणि हे प्रॅक्टिकल आहे असं मला वाटतं. आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते म्हणजे मेट्रोचा आणि बसचा प्रवास जो आहे तो मोफत दिला जाईल, तर हे शक्य आहे अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.